अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2025 मध्ये या राशींवर सुरू होणार शनीची 7.5. मानसिक त्रासाबरोबरच प्रचंड धनहानीचाही करावा लागणार सामना. बघा, सध्या शनी कुंभ राशीत आहे आणि मार्च 2025 पर्यंत राहील. सध्या कुंभ राशीसह 3 राशींमध्ये सती चालू आहे. यानंतर काही राशींना 2025 मध्ये शनीच्या कहराचा सामना करावा लागेल. ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय देवता म्हटले जाते, कारण शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शनीबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शनी सर्वात संत गतीने चालणारा ग्रह आहे. 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन होतं. त्यामुळे शनीचा शुभ अशुभ प्रभाव व्यक्तीवर जास्त काळ राहतो. 2023 मध्ये शनीने संक्रमण करून कुंभ राशीत प्रवेश केला. 2024 मध्ये देखील शनी आपली मूळ राशी कुंभ राशीतच राहणार आहे. पण 29 मार्च 2025 रोजी शनी संक्रमण करून सर्वात शेवटची रास म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीवर असेल शनीची 7.5. सध्याच्या काळात मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची 7.5 सुरू आहे. 2025 मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची 7.5 निघून जाईल. तर 2025 मध्ये कुंभ, मीनसह मेष राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5चा प्रभाव राहणार आहे. 2025 मध्ये मेष राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5चा पहिला परिणाम दिसून येईल. तर कुंभ राशीवर 3रा आणि मीन राशीवर 2रा परिणाम राहील. शनीची 7.5 आर्थिक, शारीरिक आणि मानसिक, कौटुंबिकसह करिअरच्या दृष्टीने सुद्धा कष्टाची आणि त्रासदायक असते. या दरम्यान लोकांना कष्ट, प्रगतीत अडथळा, आजार, दुर्घटना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 2025 मध्ये या राशींवर शनीची 7.5 असणार. पहिली राशी आहे मेष राशी. मार्च 2025 पासून मेष राशीवर शनीची 7.5 सुरू होताच अडचणी वाढतील. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू लागेल. काही मोठे नुकसान होऊ शकते. तसेच उत्पन्न कमी होऊन खर्च वाढेल. याशिवाय शारीरिक समस्याही होतील. हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात. अपघातात गंभीर दुखापत होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळणार नाही. दुसरी राशी आहे कुंभ राशी. 7.5चा शेवटचा टप्पा कुंभ राशीच्या लोकांना खूप त्रास देऊ शकतो. आर्थिक समस्या निर्माण होतील. नोकरीत पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होतील. बदली होईल. सहकाऱ्यांसोबत समस्या निर्माण होतील, ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही. व्यवसाय करणाऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात. खर्च वाढतील. तिसरी राशी आहे मीन राशी. शनीच्या 7.5ची दुसरी अवस्था अत्यंत क्लेशदायक मानली जाते. मीन राशीवर शनीची 7.5 होणारी दुसरी अवस्था संपत्ती आणि करिअरशी संबंधित अनेक समस्या देईल. तब्येत बिघडू शकते. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत राहाल. दुखापत होऊ शकते. वरील सर्व दिलेली माहिती केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.